ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सकल मराठा समाजाची मागणी। चंदनजीरा पोलीस ठाण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात लेखी तक्रार निवेदन सादर करण्यात आलं। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं की काल दिनांक 16 गुरुवारी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जालना येथे आले असता त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे वक्तव्य केलं याच्या निषेधार्थ संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। विनाकारण समाजात विष पसरून जाती तेढ निर्माण करण्याचे काम केलं आहे। कुठेतरी मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे। म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, नाहीतर सकल मराठा समाज उद्या रस्त्यावर उतरेल आणि याला सर्वस्वी जबाबदार सदरील व्यक्ती व प्रशासन राहील, असं दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। काल जालन्याला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आला होता आणि एवढा मोठा सुशिक्षित माणूस, त्याला अक्कल पाहिजे काय बोलावं किंवा नाही बोलावं। जरी संविधानानं जरी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले, पण कोणावर काय टीका करावी आणि एका सुशिक्षित माणसानं असं बोलणं हे योग्य नाही। कारण शासन आम्हाला आरक्षण देईल नाही देईल, कोणी काय कोणाच्या घरातून देणार नाही आहे। परंतु तो काय म्हणला, मान्य जरांगे पाटलांना का पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीसारखं चुळबुळ करतात जरांगे पाटील, त्यांचं काही चालणार नाही, इथून पुढं काही होणार नाही, याला कोणी अधिकार दिले। त्याबद्दल आमचा मराठा समाज त्याचा तीव्र निषेध करीत आहे आणि आम्ही त्याच्यावर FIR दाखल केलेला आहे। चंदनजीरा पोलीस स्टेशनला PI ला आम्ही भेटून आलो, त्यांना तशी तक्रार पण देऊन आलो।